नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय प्रेरणादायी अशी स्टोरी शेअर करणार आहे। ती स्टोरी आहे आमच्या रियाताईची सक्सेस स्टोरी। इयत्ता 3री मध्ये शिकणारी ही चिमुकली, तिचं नाव आहे रिया राजेश काटेला। अभ्यासात तिची गती कमी आहे, सगळ्यात कमी गती। आणि आता 3-4 दिवसांपूर्वी एक गणिताची टेस्ट घेतली, त्या टेस्ट मध्ये रियाला 6 पैकी 6 मार्क्स मिळालेले आहेत। टेस्ट होती गुणाकारांच्या उदाहरणांवर आधारित। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अगदी 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणाकार आहेत, 2 अंकीला 2 अंकीने, 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुण आहे। विशेष म्हणजे आमच्या रियाताईला फक्त 1 ते 20 पर्यंतचे अंक येतात। आणि पाढे किती येतात ते सांगेल। किती पाढे येतात भाई? नाही, पाढे एकी बेकम बे बेचा नाही, 3चा येत नाही, 3चा चुकत हा, फक्त बेचा पाढा येतात। तुम्ही म्हणणार सर हे कसं शक्य होईल, मोठे मोठे गुणाकार फक्त बेचा पाढा। तर रियाताईसाठी आम्ही एक सूट दिलेली होती की ती पाड्यांची मदत, या फळ्यावरच्या पाड्यांची मदत घेऊ शकणार होती। पण तरीही मित्रांनो तिच्यासाठी फार विशेष होतं, कारण ज्या मुलीला 20 पर्यंतचेच अंक ओळखते, जी मुलगी फक्त 2 पर्यंतचे पाढे बोलते, तिला एवढे मोठे मोठे गुणाकार कसं येणं शक्य आहे? तर त्याचं झालं असं की मी काही दिवसांपासून यांची गुणाकाराची तयारी करून घेतोय। आणि माझा हा प्रयत्न आहे की प्रत्येक मुलाला पैकीच्या पैकी मार्क्स यायला पाहिजे। आणि रियाला येत होते 0 मार्क्स, 1 मार्क्स इथपर्यंत ती पोहोचली होती। त्या दिवशी मी रियाला अगदी कळकळीची विनंती केली की रियाबाई, तुला काय मिळतील 5 पैकी 5, पैकीच्या पैकी काय मिळतील बाय, प्लीज तुला ज्या दिवशी पैकीच्या पैकी मिळतील ना, मला फार बेस्ट वाटेल। तुला वाटेल की नाही बेस्ट? रिया बोलली हो, मला बेस्ट वाटेल। तर ताई लहान ना मला बेस्ट, तिला मी पुढे बसवलं आणि तिला रिक्वेस्ट केलं की ताई तू बघ व्यवस्थित, तुला सुद्धा मार्क्स येतील पैकीच्या पैकी, तू फक्त बघ। आणि मी फक्त तिला फोकस केलं, तिच्यावर इंटेन्स माझा हात होता की तिला यावं। मित्र, तुम्हाला पटणारे अर्धा तास मी गुणाकार शिकवले, इतर मुलांपेक्षा माझा तिच्यावर फोकस होता। हा रिया बाई बघ, जो आता खालची संख्या याला हो गुणेल, गुणेल म्हणजे काय, तवळापर्यंतच्या पाढा बोलायचा, मग पाढा बोलल्यावर कवळक आला तो अथ लिहायचा, 2 अंकी संख्या इथे तर मग हातच्या अथ पाठवायचा, मग हातच्या नेसताना येतं रेषा पाडायच्या, मग ह्यो असतं याला गुणायचं। म्हणजे वारली म्हणून मी तिला प्रत्येक शब्दाला तिच्यावर फोकस करत होतो। आणि तिच्यासाठी तिच्यासोबत 2-3 होते त्यांना पण। तर मित्रांनो, त्याचा रिझल्ट असा आला की रियाने एकही गणित चुकवलं आणि 6 पैकी 6 मार्क्स। मी बाळांनो त्या दिवशी 6 पैकी 6 मार्क्स कोणाकोणाला मिळाले रे? तर 6 पैकी 6 मार्क्स मिळवणारे हे त्या दिवसाचे शिलेदार 3, 3, 7, 3, 3, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 रे, 6, 15, 16 आहेत। आमची एक विद्यार्थिनी तिची आजी वारली असल्यामुळे घरी गेलेली आहे। तर 16 विद्यार्थ्यांना 6 पैकी 6 मार्क्स, म्हणजे निम्म्या मुलांना। आणि विशेष आनंद हा की त्याच्यामध्ये रियाताई आजपर्यंत कधीच नव्हते गुणाकाराच्या टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवताना। आणि हा दुसरा ऋतिक दादा, हा पण नव्हता 6 पैकी 6 मार्क्स मध्ये, पण हाही मिळाला त्या दिवशी आम्हाला। त्याला ओळखत असणार तुम्ही, हा तोच ऋतिक आहे की शाळेत यायला फार त्रास द्यायचा। मागचे व्हिडिओ बघणार तर समजणार की याला होडून शाळेत आणलेला आहे। आज तो नियमितपणे शाळेत येतो। आणि रियाताई सुद्धा सिट डाऊन। 6 पैकी 5 कोणाला मिळालेले आहेत बघू शकतात। 6 पैकी 5चे हे 3, 5, 4, 9। आणि आमचा एक विद्यार्थी घरी आहे, रसिकाचाच भाऊ, त्याला 5 आहे। म्हणजे 10 मुलं अशी आहेत की त्यांना एक सिली मिस्टेक मुळे 1 मार्क्स गेला, बाकी हे पण पैकीच्या पैकीच मिळवतात। सिट डाऊन। म्हणजे एकूण 26 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांना
पैकीच्या पैकी मार्क्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. एक सिली मिस्टेक झालेली. आणि मित्रांनो माझा अट्टा असा आहे की एक दिवस सगळ्या मुलांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आता हे रियाचंच उदाहरण घ्या. रिया जर पैकीच्या पैकी मिळू शकते तर बाकीचे का नाही मिळू शकणार. विशेष म्हणजे 0 मार्क्स मिळवणारे एकही विद्यार्थी माझ्या याच्यात आता नाही गुणाकाराची याचं तरी 6 पैकी 4 वाले उभे राहत. हे 7 पैकी 4 वाले म्हणजे 4 विद्यार्थी आहेत. सिट डाऊन. 6 पैकी 3 वाले ही जोडी आहे. दोघं मार्को आणि टिवा हे दोघं जण. एक चौथीला आहे आणि एक तिसरीला आहे. त्यांना पण गुणाकार फार कठीण जातो पण आता 3 पर्यंत पोहोचले. सिट डाऊन. तर मित्रांनो मी जे मगाशी म्हटलं की रियाला 0 मार्क्स मिळत होते ते तुम्ही बघू शकतात. पाच पैकी 1 मार्क्स 12 फेब्रुवारी. 8 पैकी 1 मार्क्स 17 तारीख. 5 पैकी 1 मार्क्स. त्याच्यानंतर ज्या दिवशी तिला 6 पैकी 6 मार्क्स आले त्याच्या पुढच्या दिवसापासून तिचा ग्राफ खाली उतरलाच नाही. 7 पैकी 5 मार्क्स 21 तारखेला 21/2. 7 पैकी 5 मार्क्स 21/2 ही दुपारची टेस्ट. तर मित्रांनो हे खरोखर कोणासाठी विशेष नसेल पण आमच्यासाठी मात्र फार विशेष आहे. विशेष म्हणजे रियाच्या मम्मी पप्पांसाठी देखील हे फार मोठं सरप्राईज असेल. कारण अगदी 6 महिन्याच्या सत्रापर्यंत रियाच्या आईबाबांना जेव्हा जेव्हा मी भेटायचो रियाच्या अभ्यासाचा विषय निघायचा तर रियाच्या आईबाबा म्हणायचे की सर काय करायचं या मुलीला. किती शिकवलं किती सांगितलं तिला समजतच नाही. तिच्या डोक्यातच जात नाही. रडते जास्त बोलायला गेलं तर. मारलं तर रडते. काय करायचं सर. त्याच्या वेळेस मी रियाच्या आई बाबांना सांगायचो घाबरू नका मला वेळ द्या. हीच रिया मे पर्यंत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोडवेल. असलीतपणे वाचन करेल. त्यावेळेस रियाच्या आई बाबांना वाटत असेल की सर आपली समजूत करण्यासाठी सांगत असेल. पण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जर बघत असतील त्यांनाही नक्कीच आनंद होईल आणि ते मागचं बोलणं त्यांना आठवेल. तर मित्रांनो हे कशामुळे शक्य झालं. हे फक्त विल पॉवरमुळे शक्य झालं. इच्छाशक्तीमुळे शक्य झालं. जर एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली ना आणि तिच्यावर काम करायला लागलो तर भगवंताला नक्कीच त्याच्यामध्ये यश द्यावं लागतं. अगदी शाहरुख खानचा ओम शांती ओम चित्रपट तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये शाहरुख खानचा एक फेमस असा डायलॉग आहे. तो कुठेतरी हृदयात आजपर्यंत आहे आणि त्याचा अनुभव मी घेत आहे. काय आहे तो डायलॉग. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की तैयारी में जुट जाती है. तुमसे मिलाने में लग जाती है. मित्रांनो यालाच आधुनिक भाषेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा अजून हवं ते नाव द्या अध्यात्माच्या भाषेमध्ये. पण मी हे अनुभवलेलं आहे. मी उघड्या डोळ्यांनी जे जे बघितलं या शाळेमध्ये पाय ठेवल्यापासून 2019 पासून ते सर्व अगदी स्वप्नवत पूर्ण होतंय. माझं टार्गेट आहे की या पाड्यावरचा प्रत्येक मूल माझ्याकडे शिकत असलेला माझ्या वर्गातला प्रत्येक मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट होईल. नव्हे तो सरकारी अधिकारी सुद्धा होईल. तर मित्रांनो त्या दिशेने मी प्रयत्न करतोय आणि नक्कीच हे माझे मुलं पुढे जाऊन खूप मोठे अधिकारी होतील. गव्हर्नमेंट सर्वंट होतील. अडचणी अनंत आहेत. खूप प्रतिकूल परिस्थिती आहे मान्य करतो. पण जर विल पॉवर असेल तर नक्कीच चराचर विश्वशक्तीच्या सर्व शुभ शक्ती तुम्हाला मदत करतात. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमाने एकच सांगेल की आज हे जे फळ मी दाखवतोय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स
माझी शाळा पालघर या पूर्ण 100% आदिवासी जिल्ह्यामधील डहाणू या 100% आदिवासी तालुक्यातील अतिशय दुर्बल ट्रायबल एरियामधल्या डोंगरांच्या वस्तीमधली शाळा आहे. या शाळेमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा फक्त 27 पटसंख्या होती, आता 62 पटसंख्या झालेली आहे. मित्रांनो, माझ्या शाळेमधला प्रत्येक मूल दररोज शाळेत एकही दिवस घरी राहत नाही. जून पासून तर मे पर्यंत 100% उपस्थिती माझ्या या शाळेमध्ये असते. आणि सांगायला आनंद होईल की माझ्या या पाड्यावरच्या शाळेमध्ये स्थलांतरित विद्यार्थ्यांची संख्या 0 आहे. मित्रांनो, वीटभट्टीवर जाणाऱ्या मुलांचं प्रमाण 20% होतं. 7 ते 8 मुलं आमची वीटभट्टीवर आजही गेली असती. पण इच्छाशक्तीच्या बळावर ही मुलं आज इथंच थांबलेली दिसतात. कोणाकोणाचे आई बाबा वीटभट्टीला गेलेले? उभे राहा, उभे राहा लवकर. मित्रांनो, या माझ्या वर्गात 4 आहेत आणि तिकडच्या वर्गात 1ली, 2री आणि 6वीच्या वर्गात अजून 4-5 मुलं आहेत की ज्यांचे आई बाबा वीटभट्टीवर, म्हणजे आमची 8 ते 10 मुलं आज वीटभट्टीवर गेली असती. पण ती आज नाही येत. त्याच्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना भगवंताने यश दिलं. सिट डाऊन. मित्रांनो, ही गुणवत्ता अशीच एका रात्रीत आलेली नाही. ही जी गुणवत्ता दिसते ही या गुणवत्तेसाठी माझे हे चिमुकले अगदी सकाळी 8:30 वाजेपासून शाळेत येतात. 8:30 ते 9:30 पर्यंत एक जादा तास, एक्स्ट्राचा तास आमच्या शाळेत होत असतो. त्यासोबतच दिवाळीच्या सुट्टीमध्ये एकही दिवस आमची मुलं सुट्टी घेत नाहीत. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण मे महिना मुलं शाळेत येतात. जून महिन्याचे 10 दिवस फक्त ते सुट्टीला जातात. त्याखेरीज वर्षभरात जेवढ्या लाल तारखा येतात, जेवढ्या सुट्टीचे दिवस येतात, त्या सगळ्या सुट्टीच्या दिवसांमध्ये माझे विद्यार्थी आणि मी शाळेत असतो. रविवार मात्र आम्ही सुट्टी घेत असतो. तो जर घेतला नाही तर मोठं गृहयुद्ध उभं राहील, म्हणून रविवार घ्यावा लागतो. काही खूप कामं राहिलेली असतात, ती त्याशिवाय होणार नाही. तर मित्रांनो, आशा करतो की ही प्रेरणादायी स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि जाता जाता माझ्या शिक्षक मित्रांना हात जोडून कळकळीचं आवाहन करेल. मित्रांनो, मी फार शहाणा नाही, मी फार तुमच्यापेक्षा मोठा नाही. मला खात्री आहे की एक प्रामाणिक आणि चांगले शिक्षक माझ्यासारखं नाही, माझ्यापेक्षा सुंदर कार्य आजही खेड्यापाड्यावर डोंगर वस्त्यांवर करतायत. पण ही स्टोरी शेअर करण्यामागे मला एकच आनंद आहे की त्याच्यामधून माझ्या काही सहृदयी चांगल्या मित्रांनी अजून त्यांच्या कामासाठी जर चांगलं मिळत असेल ते घ्यावं, गुण राहिलं असेल ते टाकून द्यावं. मित्रांनो, शिक्षक म्हणून परमेश्वराने आपल्या हातात खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. आपले खूप मोठं पुण्य असेल, मागच्या जन्माचं खूप मोठं कर्मसंचित असेल, म्हणून आपल्याला शिक्षकाचा जॉब मिळालेला आहे. आपल्या पुढ्यात असलेले हे बालक, ही चिमुकली पोरं म्हणजे परमेश्वराचा प्रसाद आहे, दैवी देणगी आहे. अगदी धडधाकड सक्षम अशी ही बालक नक्कीच उद्याचे सक्षम, सुसंस्कृत, जागरूक अशी नागरिक होतील. सशक्त असं मनुष्यबळ तयार होईल. उद्याचा भारत आजच्या शाळेच्या 4 भिंतींमध्ये शिक्षण घेतोय, मांडतोय. म्हणजे पूर्ण भारताची जबाबदारी या शिक्षकांच्या हातात शासन मानवाने आपल्याला दिलेली आहे. प्रत्येक मूल जर दर्जेदार पद्धतीने त्याला अध्यापन मिळालं तर ते दर्जेदार घडेल. आणि प्रत्येक त्या शाळा, त्या खेडे, ते पाडे त्यांचा पूर्ण कायापालट होईल आणि पर्यायाने देशाचा कायापालट होईल. याच्यासाठीच हा सर्व अट्टहास चालू आहे. असं भाग्य कोणाच्या नशिबात नाही. हसत्या खेळत्या निरागस मनाची मुलं, आनंदी मुलं यांच्यामध्ये 7 तास घालवायला मिळतात. मित्र, खरोखर खूप पुण्य आहे आपलं. या निरागस मनाच्या बालकांमध्ये रमा. या कोऱ्या पाठीवर उठवण्याचा मनापासून प्रयत्न करा. खूप आनंद मिळेल, खूप आत्मिक शांती मिळेल, शाश्वत सुख मिळेल. असं सुख की जे पैशाने कधीच विकत घेता येणार नाही. मित्रांनो, काळ सतत धावतोय.
नोकरीला लागलो 1 वर्ष 2 वर्ष झाली, 10 वर्ष 20 वर्ष, बघता बघता पूर्ण नोकरी चालली जाते. 58व्या वर्षी रिटायर होतो आणि डोळ्यासमोर सर्व फ्लॅशबॅक आठवतो. अगदी व्याकुळ आकुळ चित्त करण्याने आपण बसतो, सर्व आठवते आपल्याला. काही राहून गेलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला मागे जाता येणार नाही. मी बघितलेले रिटायर झालेल्या शिक्षकांचा डोळ्यातला भाव, त्याची मनाची अवस्था मी जाणण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केलेल्या आहेत. तर त्यांना खरोखर वाटतं की परत आम्ही शाळेवर रुजू व्हावं आणि परत त्या बालकांना खूप शिकवावं. मित्र, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ज्या दिवशी आपण रिटायर होणार ना, त्या दिवशी अतिशय आनंदी मनाने, आनंदी चित्ताने आपण रिटायर होऊ आणि अभिमानाने सांगू की त्या पाड्यावर मी 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. त्या पाड्यावर प्रत्येक मूल गव्हर्नमेंट सर्वंट आहे माझ्याकडचं. प्रत्येक झोपड्याचा एक पक्क्या घरात रूपांतर झालेलं आहे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या दाराशी 4 व्हीलर आहे. मित्रांनो, हे मिरॅकल नाही, हे आश्चर्य नाही, ही फॅक्ट आहे, ही रियालिटी वास्तवात उतरू शकते. ज्या शाळेवर मी 8 वर्ष सर्व्हिस केली आहे, त्या शाळेवरचं प्रत्येक मूल आज कुठे आहे ते मी इथून सांगू शकतो. होय मित्रांनो, 8 वर्षाच्या काळात मी 10 इंजिनियर घडवले. फक्त इंजिनियर म्हणजे साधी सुधी इंजिनियर नाही. हर्ष मनोज बारी नावाचा माझा एक चिमुकला विद्यार्थी, अतिशय गरिबीच्या घरात जन्माला आलेला. वडील त्याचे डायकाम करत होते. वर्षाचा एकच त्याचा युनिफॉर्म, वर्षाच्या शेवटी घामाने तो असा निजूर व्हायचा, शर्ट फाटायचं त्याचं घामाने. चुणचुणीत असा विद्यार्थी, त्याला 10वीला 92.67% मिळाले. 12वीला बोर्डीला 12वी सायन्सला 71% मिळाले. नव्हे तो इंजिनिअरिंगला चांगल्या गुणांनी पास झाला आणि आज तो 8 देशांमध्ये फिरून आलेला आहे. 8 देशांमध्ये त्याचा ऑनलाईन असा बिझनेस चाललाय. आता तो कदाचित चीनमध्ये असेल किंवा चीनमध्ये 1-2 दिवसात जाणार असेल. एकाच दिवशी मित्रांनो, जे खोपट्यामध्ये राहणारा, झोपड्यामध्ये राहणारा विद्यार्थी, ज्याच्या शिक्षणासाठी आईने सगळे दागिने गहाण टाकले, ते दागिने पुरले नाहीत तर सरकारी जे काही एज्युकेशन लोन असतं ते लोन काढलं. त्या विद्यार्थ्याने एकाच दिवशी आईचं जेवढं सोनं होतं त्याचं 4 पटीचं सोनं, 15 लाखाची स्कोडा कार, बाबांना बुलेटच्या वसुलीच्या सायकलवर फिरायचे, बाबांना बुलेट, एकाच दिवशी त्याने परचेस केलं. ही ताकद आहे शिक्षणाची मित्रांनो. शिक्षण तर मित्रांनो, ही फक्त हर्षची एकट्याची सक्सेस स्टोरी नाही. फक्त हर्ष मनोज बारी हा एक कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून तोच नाही झालेला आहे. हर्ष सारखे असे त्याच्या तोडीचे बीएमसी मध्ये, औष्णिक विद्युत केंद्रामध्ये इंजिनियर असलेल्या माझ्या विद्यार्थी 10 आहेत. फक्त 10च विद्यार्थी नाही तर माझे 12 विद्यार्थी बीएससी एमएससी आहेत. म्हणजे आज अतिशय चांगल्या प्रकारे केमिस्ट म्हणून चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतायत. मित्रांनो, त्याशिवाय काही मुलं BA MA होऊन पोलीस भरतीची तयारी करतात. अतिशय गरीब कुटुंबातला माझा सौरभ दिनेश बारे नावाचा विद्यार्थी, अतिशय साधारण अशी गुणवत्ता. जसं मी रियाचं उदाहरण देतो तसं सौरभचं उदाहरण द्यायला मला आवडेल. अतिशय साधारण, काही केला अभ्यास डोक्यात जात नव्हता. पण मित्रांनो, तो सौरभ 4थीला जाता त्याच्या अभ्यासातली गती वाढली आणि तो पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये मेरिटमध्ये तो 3रा आला. तो आज सद्यस्थितीत ट्रेनिंग घेतोय. मित्रांनो, फक्त सौरभच नाही, माझे येणाऱ्या काळात 4 ते 5 मुलं पोलीस होणार आहेत. मुलं पोलीस नाही तर पोलीस सब इन्स्पेक्टर, PI सुद्धा ते होऊ शकतील, किंबहुना मोठे अधिकारी पण होऊ शकतील. 8 वर्ष मी त्या शाळेमध्ये सेवा दिलेली. 8 वर्षाचा हा रिझल्ट आहे. ज्याप्रमाणे माझं त्या शाळेवर मी त्या पाड्याचा, त्या खेड्याचा विकास केला, तसाच हा माझा आदिवासी पाडा, त्याचा 100% विकास करण्याचा ध्यास मी घेतलेला आहे. आणि एक दिवस त्या गावासारखा हा माझा 100% आदिवासी पाडा सुद्धा एवढा पुढे येईल. आज हे छोटे छोटे चिमुकले उद्याचे CO, VDO, कलेक्टर, उद्याचे इंजिनियर, डॉक्टर, उद्याचा सुजाण सुसंस्कृत जागरूक नागरिक असेल.
मित्रांनो, हे सांगताना अभिमानाने उर भरून येतं, आनंद वाटतो. मित्रांनो, हे करत असताना, हे यश मिळत असताना त्या तडियाळे गावामधला प्रत्येक विद्यार्थी याला साक्ष आहे. मित्रांनो, कुठली लाल तारीख मी तिथे बघितली नव्हती रुजू झाल्यापासून. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी 4-5 वाजेपर्यंत शाळा भरायची. रविवारी सुद्धा मी रविवारची सुट्टी सुद्धा त्या वेळेस शाळेत वापरायचो. मित्रांनो, तेव्हा त्याचा रिझल्ट आला. आज मी ज्या पाड्यावर काम करतोय गेल्या 5 वर्षापासून, त्या पाड्यावर 100% आदिवासी बंधू भगिनी आहेत. मित्रांनो, पोटाची खळगी भरण्यासाठी हे माझे पालक 10 किलोमीटर पायी चालत जातात, पायी येतात, सायकलीने जातात, फक्त 200-300 रुपयांसाठी. त्यांचा मुलगा जर उद्या जाऊन गव्हर्नमेंट सर्वंट झाला, चांगला डॉक्टर इंजिनियर झाला, तर मागच्या अनेक पिढ्यांचा अंधकार त्याचा दूर होणार आहे. मित्रांनो, त्याच्यासाठी चालला हा तास. हे मी आत्मप्रौढी म्हणून किंवा स्वतःचे काहीतरी मी वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी नाही करत आहे. मित्रांनो, याच्यात एकमेव असा शुद्ध हेतू आहे की मी जसं कार्य करतोय, जे कार्य करतोय, याच्यात माझ्यासारख्या धैर्यवेड्या शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी, त्याच्यात बोध घ्यावा आणि असे पाडे, असे खेडे विकसित व्हावेत. गोरगरिबांची पोरं एवढ्या उंचीवर जावे की त्यांचा गरिबी, दुःख सगळं दूर व्हावं, त्याच्यासाठी चाललाय हा तास. मित्रांनो, आशा करतो आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल. व्हिडिओ फार लांबलेला आहे, पण एक खूप चांगला आणि शुद्ध पवित्र हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी सकाळी अध्यापन केलं, आता थोडा अभ्यास दिला आणि थोडा वेळ होता तर मी हा 20-25 मिनिटाचा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, आता हा 20-25 मिनिटाचा वेळ मी अजून माझा वेळ भरून काढणार आहे. नाहीतर याच्यावर सुद्धा काही ज्ञानी लोक माझा आक्षेप केला कमी करणार नाही. शाळेचा वेळ व्हिडिओ काढतात, वेळ मुलांचा वाया जातो. मित्रांनो, या मुलांचा 1 मिनिट सुद्धा मी वेळ वाया जाऊ देत नाही. एका दिवशी जर मी अर्धा तास लेट झालो तर मित्रांनो, संध्याकाळी मी 1 तास भरून काढतो. कोरोना सारख्या महामारीमध्ये माझी शाळा ऑफलाईन सुरू होती भूमिगत पद्धतीने. हा जो रिझल्ट दिसतोय ना, हा रिझल्ट असाच नाही आलेला आहे. शाळेत हजर झाल्यापासून तर आजपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीने नोकरी करण्याचा प्रयत्न करतोय, मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. सो मित्रांनो, कोणी असा गैरसमज करू नका आणि याच्यावर प्लीज असं काही वेळावर विचार प्रयास करू नका. नक्कीच मी आशा करतो की आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल. तुर्तास आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.